तर भाजप मला वाटतं सत्याचा विजय झालेला आहे। ज्या कारणासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या भल्यासाठी, शिवसैनिकांसाठी आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला, तो योग्य होता हे आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या माध्यमातून दिसून आलंय। आणि त्याच्यामुळे शिवसेना हा पक्ष त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहील। धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे साहेब गटाकडे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक शिवसेना हिंदुत्वाच्या विचाराची, बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे। आणि आज शिवसैनिक आनंदित असतील, कारण शिवसैनिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती की धनुष्यबाण, शिवसेना याचं नेमकं काय होणार। आणि आज ते चित्र स्पष्ट झालंय की एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि त्याच्यामुळे तर अख्खी शिवसेना, सारे शिवसैनिक त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या प्रवाहात निश्चितपणे सामील होतील, अशा प्रकारचा त्या ठिकाणी मला विश्वास आहे। कारण शेवटी अनेक जण आज वाट पाहत होते पक्षाच्या नावाचं काय होईल, धनुष्यबाणाचं काय होईल। मला वाटतं त्यांच्याकरिता आता वाट मोकळी झालेली आहे आणि शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, हेही या निमित्तानं या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। 1 2 3 मला वाटतं सत्याचा निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये निवडणूक आयोगानं स्पष्टपणे सांगितलं की 2018 ची जी घटना निवडणूक आयोगाच्या सुरुवातीला आम्हाला